गुड मॉर्निंग मुलांनो. चला आपण आता चौथा पाठ पाहूया. चतुर हिराबाई. काढलं का पुस्तक? चला मग आपण पेज नंबर 12 काढा. काढलं का? चला आपण आता चतुर हिराबाई पाठ आज अभ्यास करू त्याचा. पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले. 2 बैलापैकी एकच बैल दिसला. माणिकाने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. काय झाली? पहाट झाली. पहाट झाली म्हणजे सकाळ झाली. सकाळ झाली की अगोदर काय करतात? पहिले कसे गोठा राहत होता. गोठ्यात तर घरीच गुरे वासरे घरी आणत होते आणि उठलं की त्यांना शेण काढणं, पाणी काढणं, हेच काढणं, बायकांना माणसांना तेच कामं. तसेच माणिक झोपेतून उठला सकाळ झाली की, आणि बाहेर पाहिले. 2 बैलापैकी एकच बैल त्यांना दिसला. 2 बैल होते, त्यांना एकच बैल दिसला. माणिकच्या बायकोने हाक मारली. माणिकची बायको बाहेर आली आणि तिने हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला. दोघांनी पण दुसरा बैल पाहिला, पण सापडलाच नाही. त्यांना शोध घेतला, इकडे तिकडे गेले, पण बैल सापडला नाही. बैल कुणीतरी नेला होता, त्यामुळं मग बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. का दिसला नाही? ते चोरीला गेला होता म्हणून दिसला नाही. चला, दिसायला ना चित्रात पहा. चित्रात संपूर्ण वाचल्यासारखं समजल्या. चित्रात पाहिले की सहज दिसते. चला दुसरं आपण. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. माणिक व माणिकची बायको हिराबाई. माणिकच्या बायकोचं नाव काय होतं? हिराबाई होते. ते बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, अहो, हा पहा बैल, आपला बैल. चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. पहा किती बायको ते हुशार हिराबाई. ती काय म्हणली? माणिक व माणिकची बायको हिराबाई बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली. काय ओरडली? अहो, पहा आपला बैल. चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. ती मोठ्याने म्हणली, आपला हे बैल आहे आणि चोर पण सापडला. मोठ्याने आवाज करून चोराला घाबरला. मग चोराला वाटलं आपल्याला पकडलं. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. पहा, ती गेली बाजारात गेली दोघजण आणि काय म्हणले, पहा हो, आपला बैल हे आहे इथं, सापडला आपला बैल. आवाज ऐकून चोर घाबरला. चोराला वाटलं आता आपण सापडतो, बैल हे माझाच आहे म्हणला. दोघे भांडू लागली. चला इथपर्यंत आपण थांबूया, आणि याचे प्रश्न उत्तर ते मी देणार आहे, ते सर्वांनी काळजीनं करायचं. उरलेला पाठ पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.